तुमच्यासमोर काही नमुने सादर करतो जे रातोरात आम्ही झाले ते का. पिक्चर बघितला होता आम्ही हेराफेरी लहान असताना. बाबू भैया 21 दिन में पैसे डबल, 7 दिन मध्ये मतलब कोणती तरी ती लक्ष्मी चिट फंड वाली म्हणते 7 दिन में डबल, पण 30 मिनिटात डबल, 45 मिनिटात डबल. नवीनच आहे. अक्षय कुमार चाट पडला असेल राव. आणि 100% ट्रस्टेड आहे. तर लवकर जा, पेजला फॉलो करा आणि लवकर त्यांना डीएम करा. थँक्यू. याच्या तोंडाकडे असं बघून वाटतंय यालाच गरज आहे. हा म्हणतो की तुम्ही फायनान्शियली सर्व्हाइव्ह करत असाल तर इथे इन्व्हेस्ट करा. अरे फायनान्शियली, अरे तू फिजिकली सर्व्हाइव्ह कसा करतोय मला प्रश्न पडलाय. फिजिकली सर्व्हाइव्ह कसा करतोय हा याची प्रश्न आहे. आणि हा फायनान्शियली सर्व्हाइव्ह करणाऱ्यांना सल्ला देतोय की माझे पैसे डबल झाले. तोंड बघून वाटतं का याचं भिकारड्याचं. लाज वाटली पाहिजे. पहिलेच नको नको ते डायलॉग बोलून फालतूपणा करून फॉलोअर्स गोळा केले. तुमच्यावरती जो सर्वसामान्य वर्ग तुमचा आदर करतो, प्रेम करतो, गेला तुम्ही आवडत असाल जे काही असेल हा त्यांना तुम्ही स्टोरी टाकून बसवताय. हे पाया मॅडम या स्वागत आहे. बिपाशा बासू डुबून मेली असेल हे सगळं बघून. बोला. हेलो गाइस, अगर आप भी घर बैठे बैठे 5 या 10 के अर्न करना चाहते तो मैं मेरे फ्रेंड के नीचे आईडी मेंशन करियो ट्रेडर इप्शिता. जल्दी जाओ उनको डीएम कीजिए. ये बिल्कुल ट्रस्टेड पेज है. मैंने भी यहाँ पैसे अर्न करके मुझे भी बहुत सारा प्रॉफिट हुआ है. थैंक यू. ताई आई बाप आहे ना अक्षरशः स्वतः थोबाड जोडून घेत असतील. घरी बसून बसून रिकामे कामं करतात. अरे काहीतरी कामधंदे शिका. काहीतरी चांगलं झाडू भांडी काहीतरी करा येडेसाळे करण्यापेक्षा. बोल बो. अरे बाप. हेलो दोस्तों, अगर आप भी घर बैठे याची एंट्री ली भारी है. हेलो दोस्तों, अगर आप भी घर बैठे 20 से 30 हजार रुपए अर्न करना चाहते हो तो नीचे दिए गए पेज द बिग बुल ऑफिशियल को जाके अभी फॉलो करो और डीएम करो. 100% ट्रस्टेड पेज है और मैंने भी यहाँ से अर्न किया. तो जाओ. हे गाइस, कैसे हो आप? अर्न किया तो कुछ तो खुद पे खर्चा कर. आई होप सब ठीक होंगे. अगर ठीक नहीं हो तो ठीक हो जाओ यार. मैंने इस पेज की मदद से 50 से 60 हजार रुपए तक कमाए. अगर आप भी 20 से 30 हजार रुपए आसानी से कमाना चाहते हो तो कुछ नहीं करना. नीचे एक मैं आईडी मेंशन कर रही हूँ, उसको करो, डीएम करो और फटाफट से अर्न करो. और ये बिल्कुल ट्रस्टेबल पेज है. हाँ बस भाई तू बोलली ना विश्वास केला. 10,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय. किती? 10,000चं. क्रिप्टो ट्रेडिंग. बरं काय म्हणतो तो चॅट वाचतो मी. आपल्या एका मित्राशी बोलतोय. दिस इज 100% ट्रस्टेड अँड प्रॉफिटेबल पेज. डोंट वरी अबाउट युअर मनी. इज सेफ टू अस. बी अश्योर्ड अबाउट दॅट. ओके. समोरच्याने नंबर दिला आपल्यावाल्याने. मग तो म्हणतो डन सर. चेक करो. त्याने पैसे टाकून दिले. आपका प्रोसेस शुरू कर दिया है. वेट 30 मिनिट. हा म्हणतो ओके. मग आपला आला घाई झाली ना सामान्य पोरगा गरीब घरातला पोरगा. 20 मिनिट हुए सर. ऑलमोस्ट डन. तो म्हणतो रिअली. तो म्हणतो वेट सर. सर 30 मिनिट कंप्लीट डिअर. ओके इथपर्यंत ओके ना. मग काय म्हणतो समोरचा. कॉन्ग्रॅच्युलेशन्स आपका प्रोसेस कंप्लीट हो गया है. आपका 55,000 प्रॉफिट बुक हुआ है. एंड इंडियन गवर्नमेंट फरवरी 2022 से 30% टैक्स लागू किया है क्रिप्टो ट्रेडिंग पर. सो आप 55,000 का 30% म्हणजे 16,500. पहले 10,000 26,500 पे करके स्क्रीनशॉट भेज दीजिए. उसके बाद प्रॉफिट ट्रांसफर हो जाएगा. 10,000 टाकले पोराने. आणि मला सांगताना सांगितलं वडिलांकडनं मागून शिकवणी क्लासच्या नावावरती मागवले. बाहेरगावी राहतो बाबा. आणि हे होतं कशामुळे माहिती का. हे जे ट्रेडिंग कंपनी आहेत हे डायरेक्ट कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात. हे ज्यांच्या प्रोफाईल्सला चांगले व्ह्यूज आहेत, चांगले फॉलोअर्स आहेत, अशा लोकांना 50,000 लाख रुपये देतात आणि बोलतात की तुम्ही व्हिडिओ बनवून पोस्ट करा तुमच्या स्टोरीवरती आणि सांगा की मेरे पैसे डबल हो गए, आप भी इन्वेस्ट कीजिए.
आणि आपल्या महाराष्ट्रातील रील स्टार म्हणा, प्रसिद्ध चेहरे म्हणा, जे कोणी असतील ते भोसडीचे स्वतःच्या 50,000च्या लाख रुपयाच्या फायद्यासाठी गोरगरीब जनतेचे पैसे विचार करत नाही. अशा मादरचोदांना अक्कल जळवली पाहिजे. तुम्ही सडक छाप साले भिकारी, हे ते डायलॉग मारून मारून, एखाद्याचं उष्ट खाऊन खाऊन, एखाद्याचे मागं पडून, मागं पुढं करून करून, याचे त्याचे पाय चाटून मोठे झाले, फॉलोअर्स गेन केले, तरी तुम्हाला आमच्या जनतेने प्रेम दिलं, महाराष्ट्रातील जनतेने प्रेम दिलं, मोठ्या प्रमाणात प्रेम दिलं. तुम्हाला एक लेवल भेटलं तुमच्यासारख्या कुत्र्यांना. रील स्टार, मिलियन्स फॉलोअर्स गेले तुमचे, मग त्या रील स्टारचं तुम्हाला रिअल स्टार बनता काय येत नाही? आज खरं तर तुम्हाला तुमचा एरिया समजावून द्यायला आलोय. जेव्हा कधी आमच्यासारख्या लोकांना पण येतात अशा ऍड्स, करा तुम्ही, शिव्या घालतो आम्ही. कारण आमच्यावरती विश्वास करणारा वर्ग जो आहे ना, एक व्हिडिओ पोस्ट केल्यावरती आहे ना, जेवढे व्ह्यूअर्स आहे ना तेवढे पे करतील मला माहिती आहे. पण माझ्या वैयक्तिक 5-50 हजार लाख रुपये किंवा 2 लाख रुपयाच्या फायद्यासाठी मी का कोणाचं नुकसान करू? स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणतात तुम्ही रील स्टार लोकांनो. तुमचं काम काय आहे? कोणी तुम्हाला शिवी घातली, कोणी तुमचं वाईट केलं, टाकते की स्टोरी, उडवा याची आयडी. खरं तर मादरचोदांनो तुमचं काम हे भोसडीच्यांनो, अशा ज्या फेक जे कंपन्या आहेत, जे ट्रेडिंग कंपन्या आहेत, यांच्या स्टोऱ्या टाकल्या पाहिजे तुम्ही. यांच्या स्टोऱ्या टाकल्या पाहिजे जे आपल्या गोरगरीब जनतेला, आपल्या महाराष्ट्रातील तरुणांना लुटतायत आणि ते तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून लुटतायत. त्यांच्या स्टोऱ्या टाकल्या पाहिजे की उडवा याची आयडी. पण ते नाही जमत ना आम्हाला. आम्हाला कोणी मोबाईल गिफ्ट करतंय, भारी वाटतंय, आम्हाला कोणी घड्याळ देतंय, का बरं? तर आम्हाला व्हिडिओ काढायचे आहेत ना तशा. अरे छपरींनो, रील स्टारचे रिअल स्टार कधी बनणार तुम्ही? म्हणून तुम्हाला इज्जत नाही बेंचवर. तुम्हाला माहिती आहे तुम्ही याचे व्हिडिओज पोस्ट करतात ज्याच्यामुळे गोरगरीब जनतेची फसवणूक होते, सर्वसामान्य तरुणांची फसवणूक होते. आणि ही फसवणूक फक्त गोरगरीब अशिक्षित मुलांचीच होते. शिकलेला मुलगा असं करणार नाही, चांगल्या सिटीमध्ये राहणारा मुलगा असं करणार नाही. हे गावातला एखादा वेळाच तुमच्या डायलॉग वरती नाही का फिदावणारा पोरगा, तोच तुमच्या शब्दावरती इन्व्हेस्ट करू शकतो. पण याच्या बदल्यात इथून पुढं तुमच्यावरती लिगली कार्यवाही काय होणार आहे माहिती? ऐकवतो. एखाद्या व्यक्तीस किंवा समूहास चुकीची गोष्ट किंवा गुन्हा करण्यास प्रोत्साहन देणे, IPC 107 अबेटमेंट म्हणतात याला. इंडुसमेंट IPC 107च. एखाद्या व्यक्तीस किंवा समूहास चुकीची गोष्ट किंवा गुन्हा करण्यास उत्तेजन देणे, उपसवणे, याची पनिशमेंट 3 वर्ष. एकाच व्हिडिओमुळे होणारे गुन्हे सांगतोय बरं का, वेगवेगळ्या नाही. चीटिंग आणि फ्रॉड 420. व्यक्ती किंवा समूहास आर्थिक फसवणुकीच्या उद्दिष्टाने एखादे कार्य करण्यास भाग पाडणे, पनिशमेंट 7 वर्ष. IT सेलचा पण एक गुन्हा दाखल होतो. तुमचं सोशल मीडिया अकाउंट कसं उडतं ना याच्यावरनं, ती पण माहिती देतो मित्रांनो. फॉलोअर्स काही नाही, अंधश्रद्धा राहते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट सेक्शन 67च्या अंतर्गत सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून चुकीची माहितीचा व गोष्टीचा प्रचार व प्रसार करणे, शिक्षा 5 वर्ष. एवढ्याच नाही आमदार कलम, थांबा जरा. डेरिनेशन क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट IPC 407 अंतर्गत एखाद्या व्यक्तीचा किंवा समूहाचा विश्वासघात करणे. असाच नाही लिहून गेला आमचा बाबासाहेब, सगळं तुमच्यासारख्या लोकांसाठीच लिहून गेलेला आहे, अशिक्षित लोकांसाठीच लिहून गेलेला आहे, ज्यांच्यावरती अन्याय तुम्ही करू शकतायत ना. स्वतःच्या तुमच्या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही चांगल्या गोष्टी पसरवायला पाहिजे की स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी पसरवायला पाहिजे? तुमच्या स्टोरीमुळे जेवढ्यांचं नुकसान होईल, जेवढ्यांची माहिती माझ्यापर्यंत येईल, सगळी माहितीचं संघटन करणं चाललंय. माहिती संघटन करून ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये, समजून घ्या आता जर एखादा व्यक्ती या अमुक डमुक हद्दीमध्ये राहतो, त्या पोलीस स्टेशनमधनं गुन्हा दाखल. 100 लोक वेगवेगळ्या
रेसिडेन्शियल एरियावरती राहत असतील, रेसिडेन्शियल ॲड्रेसवरती राहत असतील, 100 गुन्हे ॲट अ टाइम दाखल करेल प्रत्येकावरती. कलम सांगितलेच. आणि सगळ्यांना माहिती पुरवली आहे. तरी ज्या भावांचे गुन्हे असे व्हिडिओ आणि सगळे पुरावे घेऊन जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हे घेणार नाहीत, त्यांनी देखील मला वैयक्तिक कॉल करायचा आहे. संबंधित पीआय साहेबांना विनंती करून, तसं त्यांना कायदा शिकवण्याची गरज नाही आपल्याला, आपला पोलीस वर्ग दक्षतेने काम करत असतो. तरी देखील कोणी गुन्हा घेत नसेल तर आपण 100% त्यांना विनंती करून किंवा निवेदन देऊन तो गुन्हा घेण्यास भाग पाडू. एकदाची यांना अद्दल घडवल्याशिवाय मजा येणार नाही. आणि पहिली गोष्ट, सगळ्यात मोठे मूर्ख आहे ना हे आपण आहे, जी यांच्यावरती विश्वास ठेवून पैसे इन्व्हेस्ट करतो. मित्राकडनं खोटं घेऊन, खोटं बोलून पैसे घेतो, आई वडिलांकडनं खोटं बोलून पैसे घेतो आणि अशा छपरींवरती विश्वास ठेवतो, ज्यांचे स्वतःचे खायचे वांदे, जे 50,000साठी, ₹1,00,000साठी तुमच्या प्रेमाचा सौदा करून टाकतात. तुम्ही दिलेला त्यांना मान सन्मानाचा सौदा करून टाकतात. असे लोक तुमचे रोल मॉडेल आहेत. अरे रोल मॉडेल असावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे. आणि आपण कोणाला रोल मॉडेल मानतो? तर हे छपरी, ज्यांना 50,000 लाख रुपयात तुमच्या प्रेमाची, तुम्ही दिलेल्या त्यांना इज्जतीची किंमत नाही उरत. कारण ही जी इज्जत भेटली नाही यांना, ही अशीच भेटली आहे. एखादा डायलॉग, एखादी व्हिडिओ व्हायरल झाली, दन 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 फॉलोअर्स वाढून गेले. काय किंमत यांना त्या गोष्टीची? विकणार ना तुम्हाला आहे. यांनी थोडी ना काबाड कष्टातनं लोकांसाठी काही जनहिताचे कामं करून, समाजकार्य करून हे फॉलोअर्स मिळवलेले आहेत. ठेवतो का आमच्या टायगर ग्रुप मधला एक तरी व्यक्ती असा? शून्यातनं उभे राहिलो आम्ही सगळे सन्मान्य पैलवान तानाजी भाऊ जाधवांमुळे. आणि आम्हाला ही शिकवण नाहीये स्वतःच्या फायद्यासाठी हजारो लोकांची बळी जरी गेली तरी चालेल. आमच्या गुरुची शिकवण खूप वेगळी आहे आम्हाला. पण रिस्टार जे आहेत ना सगळे, मी सगळे म्हणजे कोण, जे स्पेशली अशा स्टोरी ठेवतात बरं का, त्या मादरकोतांसाठी बोलतोय मी. बाकी मला कोणाशी येणं देणं नाही. कपडे विका, बुट विका, घडे विका, त्याच्यावर भागत नसेल तर 21-51 रुपये घेऊन कुठेतरी कार्यक्रमांना जा. त्याच्यावर भागत नसेल तर स्टोरी टाका की मला भीक लागली आहे, प्रत्येकाने 10,000 रुपये 20-20 रुपये द्या मला फोनपे जीपेला, असं करून लाखो रुपये कमवा. आपण अशी फसवणूक जर पुन्हा कोणत्या गोरगरिबाची तुमच्या स्टोरीमुळे झाली, तुम्ही कुठल्या अशा स्कीमा आणल्या, ऑफर आणल्या, तर तुमच्या मागं पहिला हात लागेल मी. कारण दोषी तुम्ही आहे. त्या ट्रेडिंग कंपन्या स्वतः पसरवू शकत नाही, त्यांच्यावरती कोणी विश्वास करणार नाही, म्हणून तुमच्या सारख्यांना चॉईस केलं जातंय. आणि तुम्ही छुतीये, तुमचा वापर होऊ देत आहेत. चला UP बिहारचे लोक जोपर्यंत फसवत होते महाराष्ट्रातील लोकांना, व्हिडिओ कॉल स्कॅम, आर्मीचा स्कॅम, या स्कॅम मध्ये फसवले तोपर्यंत ठीक होतं. आता आपलेच भोसडीचे आपल्या लोकांना फसवायला लागले. काय लायकी करे थू तुमच्या जिंदगीवरती? 11-51 घ्या, लग्नामध्ये जाऊन नाचा, डायलॉग मारा, बड्डेंना जाऊन, पण ही फालतुगिरी करू नका. सर्वसामान्य कुटुंबातली मुलांवरती जर असं झालं तर इथून पुढे ऍक्शन मोड मध्ये येईल गाडी. कोणाला विश्वास नसेल ना तुमच्या स्टोरीमुळे किती फसले, तर मला वैयक्तिक कॉल करून विचारा. तुमचं नाव आणि तुमच्या नावामुळे फसलेल्यांची यादी देतो. आणि तरी ज्याला खास असेल ना एवढं बोलून पण, त्याने घ्या आजमावून. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधनं वेगवेगळे गुन्हे दाखल करतो. एकाच दिवसामध्ये हर्षद मेहता करतो तुमचा डायरेक्ट. म्हणजे भेंचो लाख रुपये कमवले आणि इतका मोठा स्कॅमवाला कसं काय झालो मी, कळणार पण नाही. कारण तुमच्यामुळं खूप मोठ्या उलाढाली होत आहेत पैशांच्या. 5-5, 10-10 हजार म्हणजे काय तोंडाचा खेळ आहे का? 10,000 गुणिले 1000 किती होतं कळतो का आकडा? डोक्याच्या बाहेर जाते शून्य तुमच्या. तुम्ही काय 5 शून्यांमध्ये थांबून गेलेले आहेत. पण समोर तर तुमच्या जीवावरती CR मध्ये चाललाय. लालची धंदे करू नका ना. कुठे घेऊन जाणार एवढे पाप, कुठे पेडणार आहे? हे तर कायद्याचे गुन्हे सोडा. अरे ज्या आईबापाने त्या मुलासाठी कष्टाने पैसे उभे केले असतील त्यांचा तळतळाली मोठा राहतो बरं का. ज्या मुलाने तुमच्यावरती विश्वास ठेवून पैसे इन्व्हेस्ट केले तो तळतळाली बोगस राहतो बरं का. इथंच पेडावं लागतं आणि पेडशाल तुम्ही.